हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 22 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. आपण मागच्या भागात असं बघितलं होतं, युग टेन्शनमध्ये असतो, त्याला कळत नसतं, त्याच्याकडनं काहीतरी चूक झालेली असते आणि त्याला कळत नाही काय करावं, म्हणून तो चाकू घेऊन उभा असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपली नस काटावी. तेव्हा युग टेन्शनमध्ये बोलत असतो की यार कोणीच माझं काहीच नाही, ह्या घरातले लोक मला समजूनही घेत नाही. तेवढ्यात रम्या येते आणि बोलते मी समजून घेऊ शकते युग. रम्या त्याच्याजवळ येऊन बसते. तेव्हा युग बोलतो तुला काय करायचं आहे का, जा ना. तेव्हा रम्या मुद्दामच त्याला बोलत असते की युग काय झालं आहे सांग ना, माझ्यासोबत शेअर कर ना. युग रम्याला बोलत असतो की लेक्चर देऊ नकोस मला. तेव्हा रम्या बोलते की युग अरे मी लेक्चर द्यायला नाही आली आहे रे, सांग ना मला काय झालं आहे. कसं असतं ना युग, वेळीच बोललेलं बरं असतं, नाहीतर उशीर होतो आणि माणसं सगळं आपल्या हातातून निघून जातं. तेव्हा रम्या बोलते जसा माझा पार्थ माझ्या आयुष्यातून निघून गेला. तेव्हा युग तेव्हा युग रम्याकडे बघतो. तेव्हा रम्या बोलते की म्हणून सांगते युग बोल, जे काही असेल ते बोल माझ्याशी. तेव्हा युग बोलतो तेव्हा रम्या बोलते की युग सांग ना काय झालं ते, मी काही नवीन आहे का तुझ्यासाठी. तेव्हा रम्या त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते युग तुझ्या मोठ्या बहिणीला नाही सांगणार का. तेव्हा युग इमोशनल होतो. तेव्हा युग रम्याला मिठी मारतो. तेव्हा रम्या बोलते की चला मासा गळायला लागला, आता या युगचं गुपित कळेल आणि बरोबर याला माझ्या टीममध्ये घेता येईल. तेव्हा युग रम्याच्या गळ्यात पडलेला असतो आणि तेवढं तिथे नंदिनी येते. पटकन ते दोघं बाजूला होतात. युग डोळे पुसतो, नंदिनी हे बघत असते. तेव्हा नंदिनी युगपाशी जाते आणि बोलते युग तू रडतोयस. तेव्हा युग बोलतो नाही वहिनी. तेव्हा नंदिनी बोलते मी तुला स्वतः रडताना पाहिलं. तेव्हा ती रम्याकडे जाते. तेव्हा रम्याला नंदिनी बोलते तू काय करतेस इथे. तेव्हा रम्या काहीतरी उडवाउडीचे उत्तर देते, अगं मी युगच्या घरात रूममध्ये साफसफाई करायला आली होती, पण मी एवढं काम करते हे बघून युगला वाईट वाटलं म्हणून तो रडतोय. हो ना युग. तेव्हा युग पण मान हलवतो. तेव्हा रम्या बोलते की नंदिनी तू आत्ता आली आहे ह्या घरात आणि मी आणि युग आम्ही या घरात लहानपणापासून वाढलो आहे, त्यामुळे सहानुभूती तर वाटूच शकते ना. तेव्हा नंदिनी बोलते हो, पण तुझ्याबद्दल वाईट वाटावं, तुझी दया यावी असं काही केलं आहेस तू किंवा वसुआत्यांनी. तेव्हा नंदिनी रम्याला बोलते अगं विसरलीस का, तुम्ही दोघींनी या घरात काय काय कारस्थाने केले ते विसरलात तुम्ही, आणि युग तूही विसरलास. यांनी तुझा जीवा दादा, पार दादा आणि माझ्यासोबत काय काय केले हे तूही विसरलास. तू लहान आहेस, तू चुकूच शकतो, त्यामुळे यांच्यापासून जमेल तेवढं लांब राहा, कळलं. नंदिनी बोलते युग खाली सगळे जेवायला वाट बघतायत चल, आणि त्याचा हात धरून त्याला ओढून घेऊन जाते. तेव्हा रम्या चिडते आणि बोलते चांगली संधी चालून आली होती पण ही नंदिनी मध्येच टपकली. तेव्हा रम्या असते हिच्या तर, आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या हातात चाकू आहे. तेव्हा ती चाकू बघते आणि बोलते की हा युगकडे चाकू होता, हा युग काय करायला करणार होता आणि असा कुठला कांड केला आहे याने की त्याच्यामुळे हा स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला निघाला आहे. इकडे पार्थ डायनिंगवर बसलं असतो आणि बोलतो की आशाताई बॉईल्ड एग आणावं. तेव्हा जीवा मस्त तयार होऊन बॉईल्ड एग घेऊन येतो आणि तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो. तेव्हा जीवा बोलतो बडे भैया छोटे भैया ने आपके लिए बॉईल्ड एग उबाले हे. तेव्हा पार्थ बोलतो पोट भरलं आहे माझं. तेव्हा जीवा बोलतो अरे आत्ता आशाताईंना आवाज देऊन म्हणालास की एक बॉईल्ड एग हवं आहे ना, तर असं कसं पोट भरलं तुझं. तेव्हा पार्थ बोलतो मित्रांसोबतचं ट्रेक कसं झालं तुझं. तेव्हा जीवा बोलतो ट्रेकला नाही गेलो मी. तेव्हा जीवा बोलतो आता मी शिखरावर जायचं ठरवलं आहे, ते पण मित्रांसोबत नाही, घरच्या माणसांसोबत, त्यामुळे मी आता तुला सॉरी म्हणायला आलो आहे. हे बॉईल्ड एग खा आणि मला माफ कर. पार्थ काहीच नाही बोलत. पार्थ बोलतो मला वाटलंच होतं की तू मस्का मारायला अंडे घेऊन आला असशील बॉईल्ड एगवर. तेव्हा जीवा बोलतो की म्हणजे तू मला माफ केलं आहेस. तेव्हा पार्थ बोलतो की आता मी पण विचार केला की एक पंचलाईन मारावी. तेव्हा जीवा बोलतो की आय लाईक यू. तेव्हा पार्थी बोलतो आय लाईक यू टू. तेव्हा जीवा त्याला अंडी भरवतो. तेव्हा जीवा बोलतो की अंडे आणि दादा रुसला होता. आता तू जर रुसवा गेला आहे ना तर अंडे पण अंड्यांचा पण रुसवा गेला आहे, पण त्यांच्यामधलं प्रोटीन कसं वर येतं आहे ते. तेव्हा पार्थ बोलतो किती फालतू जोक मारतोस रे, बरं ते जाऊ दे, एवढं तयार होऊन कुठे चालला आहेस. तेव्हा जीवा बोलणं तेवढा जीवा शांत बसतो आणि मनात बोलतो की नाही मी आत्ता दादाला नाही सांगणार, मी आता माझं स्वप्न अचीव करेल आणि मगच सांगणार अभिमानाने. तेव्हा जेव्हा विचारात पडतो तेव्हा पार्थ बोलतो ए पुतळा का झाला आहे तुझा, कुठे चालला आहे सांग ना. तेव्हा जीवा बोलतो सांगेन ना पण अभिमानाने, वेळ आल्यावर. तेव्हा जीवा बोलतो की एक ना एक दिवस तुला माझा नक्कीच अभिमान वाटेल, असं काहीतरी करून टाकेल. तेव्हा पार्थ बोलतो की आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ यू.
पण आधी नाश्ता कर आणि मग जा. तेव्हा जीवा बोलतो की नाही मला खूप उशीर झाला आहे, आधी मला चर्च गेटला जायचं आहे, मग तसं बँड्राला यायचं आहे. तेव्हा बँड्रा शब्द ऐकताना पार्थ बोलतो बँड्राला. तेव्हा त्याला आठवतं की त्याचा क्लायंट जोडीच्या फ्लॅटबद्दल बोलत असतो. तेव्हा पार्थ बोलतो उद्या आपण बँड्राला भेटू म्हणून. तेव्हा जीवा बोलतो बोल ना काय काम आहे तुझं बँड्राला. तेव्हा पार्थ बोलतो नाही रे नको, तुझी धावपळ होईल. तेव्हा जीवा बोलतो बोल ना, धावपळ काय, ट्रेडमिलवर एक एक तास धावणार आम्ही. तेव्हा जीवा बोलतो माझी काय धावपळ होणार आहे. तेव्हा काय काम होतं सांग. तेव्हा पार्थ बोलतो अरे ही फाईल मला त्या क्लायंटला द्यायची. तेव्हा जीवा बोलतो हा तोच क्लायंट आहे का ज्याच्या मीटिंगला मी गेलो नव्हतो. तेव्हा पार्थ बोलतो हो. तेव्हा जीवा बोलतो की आता तर ही फाईल मीच देणार. तेव्हा पार्थ बोलतो थँक्यू. तेव्हा जीवा बोलतो काय यार भावाला थँक्यू बोलणार. थोडा पार्थला क्लायंटचा फोन येतो, पार्थ तिथून चालला जातो. तेव्हा जीवा सांगतो की नंबर आणि ॲड्रेस पाठव रे. तेव्हा जीवा फाईल घेऊन जात असतो की खूप कामं राहिली. तेव्हा नंदिनी येते काय तुम्ही असेच चालले का. तेव्हा नंदिनी जीवाला टिफिन देते. तेव्हा जीवा बोलतो ओ चकाचक बाई तू ना होती तर माझं काय झालं असतं. तेव्हा नंदिनी बोलते पुरे फिल्मीगिरी बंद आता. तेव्हा नंदिनी बोलते त्याच्या हातावर दही ठेवते आणि बोलते की तुम्ही चांगल्या कामाला निघालात ना, जाताना तोंड गोड करावं. तेव्हा जीवा बोलतो, जीवा इमोशनल होतो आणि बोलतो मागच्या वेळेस कामावर जाऊन परत गेलो नाही, पण यावेळेस तुला निराश नाही करणार. तेव्हा नंदिनी बोलते काय कुठे हरवलात. तेव्हा जीवा तिला जपवायचा प्रयत्न करतो आणि बोलतो अरे ते बघ. नंदिनी बघणार तेवढ्यात जीवा पटकन तिचे पाय पडतो आणि पळत निघून जातो. तेव्हा हसत निघून जातो आणि नंदिनी बघत असते. तेव्हा नंदिनी बोलते वेडे देवा, जीवाला जगातलं सगळं यश मिळो, अगदी माझ्या वाटचं सुद्धा. इकडे काव्या लायब्ररीत जायची तयारी करत असते. इकडं माणी तिथे ते ह्याची बॉटल तिला देते आणि काव्या नोटबुक बॅगमध्ये ठेवत असते. तर माणीने नोटबुक ठेवू लागते. तेव्हा माणीने काव्याला विचारते आज काय प्लॅन. तेव्हा काव्या बोलते की आज फारसे काही नाही, पण एक नवीन लायब्ररी विचार करते जॉईन करावी, बघून येते. आता परीक्षाही जवळ आली आहेत ना. तेव्हा माणीने बोलते की ठीक आहे तुझी एक्झाम झाली ना तर तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलव घरी. असं जीवा आणि पार्थचे पण मित्रमैत्रिणी यायचे तसं. तेव्हा काव्य बोलते की कसं आहे ना काकू, आम्हा मोहित्यांकडे नंदिनीची मित्रमैत्रिणी होते ते यायची, आरुषीची होते, पण माझं तसं काही नव्हतं. माझे इनमिन 2च मित्र, एक आलिशा आणि जीवा बोलणार तेवढ्यात काव्य शांत बसते. तेव्हा माणी बोलते आणि कोण. तेव्हा काव्य बोलते होता एक मित्र पण आता नाही आहे, म्हणजे आता आम्ही काही भेटत नाही. तेव्हा माणीने काव्याला बोलते तुला अजून मला काही सांगायचं आहे का गं, म्हणजे सांग तसं, अजूनही वेळ गेलेली नाही, काही विसरून गेलेलं असेल असं काही. तेव्हा काव्य बोलते नाही तसं नाही काकू. तेव्हा माणीने बोलते काकू म्हणून सांग, काकू म्हणून नाही, आई म्हणून नाही, मैत्रीण म्हणून सांग, समजून घेईन ना गं मी. तेव्हा काव्य मनात विचार करते सांगून टाकू का यांना जीवाबद्दल, यांना सांगेन ना कोणाला सांगू नका, काय फरक पडेल. काव्य बोलणार तेवढं तिला गुरुजींचे शब्द आठवतात. गुरुजी उत्तर दिलं ओटावर असेल तर बोलता येणार नाही, आणि जर उत्तर दिलं असतं तुझं हे घर राहणार नाही, माणसं राहणार नाही. तेव्हा काव्य बोलते चला नाही काकू असं असेल ना तर सांगेन ना मी तुम्हाला, चला काकू येते मी. काय ना लेट गेलं तर खूप मागे बसावं लागतं क्लासमध्ये, AC नसतो आणि मग गरम होतं. रे वसू रम्याला सांगत असते की काय युगच्या हातात चाकू होता. रम्या गं ही उत्तम संधी होती युगला घोळात घेण्याची. तेव्हा रम्या बोलते तेवढं मला समजतं आहे, पण नेमकं नंदिनी नावाची माशी शिंकली ना, अगं ती आली ना तर युग एकदम शांतच झाला, काही बोललाच नाही. तेव्हा वसू बोलते आलीच का ती मांजरमध्ये, पण आता जाऊन विचार ना. तेव्हा रम्या बोलते इतकं सोपं नसतं आई. तेव्हा रम्या बोलते काल ओघात बोलून गेला असतो तो, मला नाही वाटत की तो आता काही बोलेल. तेव्हा वसू बोलते रम्या त्या दिवशी युगने आपल्या हातातून पत्र ओढून घेतलं होतं ना, ते पत्र तू त्याच्या खोलीत शोधून काढ, मला खात्री आहे की त्या पत्रात काही ना काहीतरी आहे. तेव्हा वसू बोलते एकदा मी काव्याची खोली तपासत होते ना तेव्हा मला पार्थ आणि काव्याचे डिवोर्स पेपर दिसले होते. तेव्हा रम्या बोलते करेक्ट आहे, आता ना आपला हा मोलकरीण रूप कामी येईल. तेव्हा रम्या बोलते आधी मी युगची खोली साफ करते, मग नंदिनी आणि जीवाची घेते, आणि रम्या तिथून जाते. तेव्हा वसू बोलते नंदिनीची कितीही खोली साफ केली ना तरी तिच्या आयुष्यात पसारा असणारच आहे, आधी ती नंदिनी मग काव्या, दोघींना उद्ध्वस्त करणार आहे मी. काव्या कॅफेमध्ये आलिशाची वाट बघत असते. तेव्हा ती बोलत असते की कुठे गेली ही आलिशा, आता जर आली नाही तर मी निघून जाईल. तेव्हा तिला JK तिथे दिसतो. तेव्हा तिला आठवतं की जीवाने त्या टेबलवर JK कोरलेला असतो आणि तिला म्हणतो की मला ना आपल्या आयुष्याची सुरुवात ही नेहमी आठवणीत राहिलेली पाहिजे. मग काव्या रागाने तिचं बुक त्या JK या नावावर ठेवणार तेवढ्यात तिथली गुलाबाची फुलं खाली पडतात. एक फूल खाली पडणार तेवढ्यात तिथं तो जीवा कॅच करतो आणि जीवा ते फूल घेऊन काव्यासमोर उभा असतो. तेवढ्यात मानिनीची मैत्रीण सुनीता हे बघते आणि बोलते अरे हा तोच मुलगा आहे जो काव्य आणि तो नेहमी सोबत असायचा ना, आजही हा हिला गुलाब देतो. तेव्हा सुनीता ते गुलाब
काव्याकडे देताना जेव्हा जीवाला बघते तेव्हा काव्या ते गुलाब घेऊन घेते आणि तोंड फिरवून घेते. जीवाही क्लायंटला भेटायला आलेला असतो पार्थ दादाची फाईल देण्यासाठी. तेव्हा सुनीता पटकन मानिनीला फोन करते. तेव्हा सुनीता फोन करून काव्याबद्दल बोलणार तेवढ्यात मानिनी बोलते, नाही अगं काव्याचं काही नाही आहे, माझा गैरसमज झाला आहे असणार नक्की. तेव्हा सुनीता बोलते, अगं तुझा गैरसमजच झाला असणार, अगं तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे. उलट काल त्या मुलाने जो गुलाब दिला ना तो हाच मुलगा आहे. तेव्हा मानिनी बोलते, इतक्या खात्रीने तू कसं बोलू शकतेस? तेव्हा सुनीता बोलते, कारण त्याने आत्ताही गुलाब दिला आहे माझ्यासमोर. तेव्हा मानिनी बोलते, काय ती काव्या तुझ्यासमोर आहे आत्ता? ती बोलते, हो माझ्या बँड्राच्या कॅफेमध्ये. ते दोघं आधीही इथे यायचे, तो तिला तेव्हाही गुलाब द्यायचा आणि आत्ताही गुलाब देतोय. तेव्हा मानिनी म्हणते की काव्या माझ्याशी खोटं बोलली नाही, मला तू तुझ्या कॅफेचा ॲड्रेस पाठव, मी रेड हँड तिला पकडते, आत्ताच्या आत्ता तिथे येते. तेव्हा मानिनी बोलते की आता बघतेस मी हा मुलगा कोण येते. तेव्हा मानिनी घाईघाई करत जायला लागते. तेवढ्यात नंदिनी तिला अडवते की आई कुठे चालले आहे? तेव्हा मानिनी बोलते की नाही तुझं काहीतरी काम आहे माझं, मी जाऊन येते. तेव्हा मानिनी बोलते की तुझं काही काम आहे का माझ्याकडे? तेव्हा नंदिनी बोलते, नाही तुमची आवडती पालेभाजी आणि भाकऱ्या केल्या आहे. तेव्हा नंदिनी बोलते की आई तुमचा चेहरा असा काय झाला आहे? तेव्हा मानिनी चिडून बोलते की तुझ्या बहिणीने जे आबरूचे धिंडवडे काढले ते बघायला चालेल आणि तिथे एपिसोड संपतो.